मित्रांनो, आता उन्हाळा आहे आणि हालत अशी आहे. आता वारं कावर सुटलेलं आहे, नुसते वावटळे सुटतात. तेच तेच वारा आहे बघा. झाड दाखव, हे बघा, असं जोराचा वारा सुटलाय. आणि असं वारा सुटलं आपल्या गावाकडे पहिले काम एकच करणार, आपल्या छतावर येऊन, म्हणजे आपलं जे जुनं घर असेल, माळवत असेल, काय असेल, पत्र्याचं घर असेल, पहिले हे काम करावं लागतं आपल्याला. हे बघा, हे अशी पत्र्यावर दगडं ठेवावं लागतात चारी बाजूनं. तुम्हाला दाखवतो नजर आहे बघा. जितकी पण पत्र्याची घरं आहेत त्याच्यावर पूर्णपणे असं दगडं ठेवावं लागतात. नाहीतर काय होईल, पत्रे जातील उडून वावराने तिकडं, आणि मग आपली उडल तारांबळ. त्यासाठी हा पर्याय बघा. प्रत्येक उन्हाळ्याला, अवकाळी पावसाच्या वेळेस वारं वावटाळ सुटलं की हे करावंच लागतं. आणि हे बघा, आमच्या तर वडिलांनी काय केलंय, डायरेक्ट नावच टाकलेत पत्र्यावर. हे बघा, प्रत्येक पत्र्यावर नावं टाकलेत. हे नाव टाकायचं कारण काय तुम्हाला कळलं का? जरी समजा पत्र उडून गेली लांबपर्यंत, तिथं जर आपण गेलो शोधायला, तर आपली पत्र आपल्याला ओळखू येऊ म्हणून अशी नावं टाकलेत. आता हे बघा, आमच्या शेजारच्यांनी काय केले, दगड्यावरती असं पिवळे ठिपके मारलेत पत्र्यावरती. दिसले का पिवळे? प्रत्येक पत्रावरती असं पिवळे ठिपके मारले त्यांनी ऑइल पेंटचे. म्हणजे प्रत्येकाला आपल्या पत्राची चिंता आहे. जर समजा वाऱ्याने गेली उडून तर मग भेटायची नाही. त्यासाठी हा पर्याय. आजही गावामध्ये पक्के घर नाहीत, बरेचसे कच्चे घर आहेत. तुम्हाला दिसत असेल नजारा, सगळे भरपूर पत्र्याचे घर आहेत. बघा, मी तुम्हाला आमच्या आता माळव जाऊन दाखवते. पत्र्याची घरं भरपूर आहेत. तर हे तुम्ही तुमच्या घरी पण असे पत्रे असतील तर पहिले दगड ठेवून घ्या, नंतर पत्रे जातील उडून, मग आपलं नुकसान होणार. कारण पत्र्याची किंमत वाढलेली आहे आता, महागाई पहिलेच डोक्यावर नसते. त्यामुळं तयारीला लागा, दगडं ठेवा, नावं टाका, काय करायची ती करा. आणि ही मजा गावातच आहे मित्रांनो. तुम्हाला कुठे शहरामध्ये हे बघायला मिळणार आहे असे पत्र स्लॅबवर? तुमचे स्लॅब पक्के कॉन्क्रीटचे असणार, तुम्हाला काही चिंता नाही. त्या स्लॅबचे घर असण्याच्या पहिले तरी पत्र्याचे असतीलच कधी ना कधी. आपण सर्वांनी हे अनुभव घेतलो आहे. तर चला, लागा तयारीला. वारं वावदळ सुटण्याच्या मार्गावर आहे.